तर सूरज चव्हाणला पक्षात नवी जबाबदारी देण्यात आलेली आहे। मुख्य प्रवक्ते पदावरून हाकललेले सूरज चव्हाण आता पुन्हा पक्षात सरचिटणीस झालेले आहे। तर छावाचे गायकवाड यांच्यावर हात उगारल्याप्रकरणी आणि मारहाणी प्रकरणी त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती। त्यानंतर अजित पवारांनी तडकाफडकी हा निर्णय घेत सूरज चव्हाण यांना पदावरून काढलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा त्यांना पक्षात महत्त्वाचं पद दिलेलं आहे। पक्षात सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आता देण्यात आलेली आहे। सूरज चव्हाणला पक्षात नवी जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर हा मारहाणीचा व्हिडिओ त्यांचा समोर आला होता आणि त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती। अजित पवारांनी देखील कडक ऍक्शन घेतली होती। मात्र त्यानंतर आता पुन्हा सूरज चव्हाणला पक्षात नवी जबाबदारी दिल्याचं कळतंय। पक्षात सरचिटणीस म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर सूरज चव्हाणला आता पक्षात नवी जबाबदारी देण्यात आलेली आहे। मारहाण करणारे सूरज चव्हाण आता पक्षात सरचिटणीस असतील, त्यामुळे आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत।